अवेलेबल नसतील तर आपण पटकन काचऱ्याची भाजी करू शकतो। लहान मुलांनाही आवडते, मोठ्या माणसांना टिफिनलाही न्यायला आवडते। यासाठी पहिला आपण 2 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे। त्यात मी छोटा 1.5 चमचा जिरा टाकते। जिरा जास्त आपल्याला भाजू द्यायचा नाहीये, थोडासा तो तडतडला ना की लगेच कढीपत्ता टाकायचा आहे, कारण जिऱ्याचा जो रॉ सॉफ्टनेस राहते, आपण असं काचऱ्याच्या भाजीला जिरा ठेवला ना की छान सॉफ्टनेस राहते। थोडीशी कोथिंबीर, मिरची पावडर 1 चमचा साधारण, गरम मसाला पाव चमचा, मिक्स करून घेऊया। हे बटाटे आपण असे बारीक कापून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत। बटाटे टाकूया जरा जरा। इथे आपण 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत। अगदी 7 ते 8 मिनिटात होते ही आपली भाजी। मीठ टाकूया। एक मिनिट हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपलं फ्लेम लो टू मीडियम ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून हे असं मिक्स करत राहायचं आहे। आपल्याला जास्तीत जास्त 7 ते 8 मिनिटं लागणार आहेत हे बटाटे शिजायला। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून एकदा मिक्स करूया। अजून 2 ते 3 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया। टोटल 5 मिनिटं झालेली आहेत बटाट्याची भाजी शिजवण्यापासून। तर आपण एकदा बघूया बटाट्याची भाजी शिजलेली आहे की नाही। तर हे जे काचरे आहे आपल्याला ह्याला सुरी लावून बघायचं आहे। जर सुरी आतमध्ये गेली म्हणजे हे शिजले असं आपण समजायचं। हे बघा, म्हणजे आपलं बऱ्यापैकी शिजलेले आहे काचऱ्याची भाजी। शेवटी आता आपण हे खोबरं टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं टाकल्यावरती। गॅस बंद करते मी आता। आपली चविष्ट आणि झटपट होणारी काचऱ्याची भाजी रेडी आहे। खूप छान झालेली आहे आणि ह्याला बनवायला जसं आपण बघितलं 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत आणि बटाटे कापून तर 2 ते 3 मिनिटात होतात। म्हणजे 10 मिनिटात होणारी ही भाजी आहे आणि सर्वांना आवडणारी आहे। तर अशी तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने आणि कशी होते ते कळवायला विसरू नका। रसस्वादला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक